परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे योग्यच होते असं म्हणत हायकोर्टानं जे आदेश दिले होते ते आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा कायम ठेवलेले आहेत। हायकोर्टानं याआधी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते आणि हेच आदेश आता सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलेत। राज्य सरकारचं अपील सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेलं आहे। प्रकाश आंबेडकर यांनी देखील या संदर्भात एक्सवर पोस्ट केलेली होती। मी सगळ्या वकिलांचे सगळ्या कोर्टाचे आभारी आहे। मी प्रकाश आंबेडकर साहेबाची पण मी आभारी आहे। एक माझ्या पाठचा भाऊ म्हणून खंबीरपणे उभं राहून मला न्याय मिळवून दिले, मी याचे आभारी आहे। हे संविधानाला कधी कलंक लागणार नाही, महाराष्ट्राला कधी कलंक लागणार नाही। माझ्या सोमनाथाचं बलिदान आंबेडकर साहेबांनी वाया जाऊ दिले नाहीत। मी साहेबाचे आभारी आहे। आज पुढे कुणाहीच लेकराला अशी वेळ येऊ नये, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावा। जे दोषी आहेत तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावा, त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, माझी ही मागणी आहे। सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा जो निकाल आहे याला सहमती दर्शवलेली आहे। त्यामुळे आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की आता तरी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये तात्काळ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, ही मागणी आम्ही आपणास करत आहोत। आणि सुप्रीम कोर्टाने जो सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये जो निर्णय दिलेला आहे या निर्णयाचा आम्ही स्वागत करत आहोत। सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी खून केला, हत्या केली, त्यावेळेस इथले मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे प्रमुख म्हणत होते की नाही, त्याला अनेक बिमारी होती, त्याचा श्वास कोंडला गेला, मेडिकलच्या रिपोर्टमध्ये काही स्पष्टता नाही वगैरे करून बहाणेबाजी करून पोलिसांना का वाचवत होते? तुम्ही गृह खात्याचे प्रमुख आहात हे मान्य, पण पोलिसांना चुकणाऱ्या पोलिसांना तुम्ही उलट त्यांना शिक्षा करायला पाहिजे, कारवाई करायला पाहिजे, पण त्याचा वाचवण्याचा प्रयत्न होता कामा नये। ते प्रकरण संपूर्ण मिटवण्याचा प्रयत्न केला असेल तरी सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी दोषी आहेत, ते सुद्धा कारवाईस पात्र आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।